जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिरापूर आपल्याला विद्यार्थी टाका ओतून सेंद्रिय खत निर्मितीचे प्रशिक्षण दाखवत आहेत। प्रथमतः आपण ज्यामध्ये खत तयार करणार आहोत तो डबा आपल्याला स्वरा दाखवत आहे। त्यानंतर कोकोपीट आपल्याला ती दाखवत आहे। यानंतर डबा उघडून प्रथमतः आपण ओमकार त्या डब्यामध्ये माती ओततोय। अर्धी बादली डब्यामध्ये प्रथम माती ओतली जाणार आहे। बस त्यानंतर श्री त्या डब्यामध्ये त्याच्याकडे खरकट गोळा करून आणलेले आहे ते ओतणार आहे। त्यानंतर वीर त्याने जो पाला आणलेला आहे कांद्याची पात वगैरे ते टाकत आहे। त्यानंतर आकांक्षा फळांच्या साली व कांद्याची टरफलं त्याचबरोबर इतर भाज्यांची तिने आणलेली टरफलं ती त्यात ओतत आहे। आकांक्षाने सुक्या झाडाची पानं व काही हिरवी पानं गोळा करून आणली आहे ती त्या डब्यात टाकत आहे। त्यानंतर त्याच्यावरती आमचा अथर्व याने शेणखत आणलेलं आहे ते शेणखत तो टाकत आहे। संपूर्ण टाक। छान। त्यानंतर तिथेच थांबायचं आहेस तू। त्यानंतर अर्ध पिशवी स्वरा कोकोपीट टाकत आहे। बस आणि थोडी कोकोपीटची पावडर आहे ती टाकत आहे अर्धी पिशवी। बस त्यानंतर अथर्व ते हलवत आहे। त्याचा हात शेणाचा झालेला आहे त्यामुळे त्याने हाताने वर खाली करायचंय। बाजूला ठेवते, हाताने वर खाली कर। त्यानंतर त्याच्यावरती ओमकार सुकी माती टाकत आहे। थांब अथर्व, पूर्ण टाक, पूर्ण माती टाक। छान। त्यानंतर पूर्ण आता अथर्व तू साबणाने हात धुवायला जा। ओमकार तू खाली बस। स्वरा डबा हलव आणि त्याच्यावर झाकण लाव। अगोदर ते टीनचं घट्ट झाकण लावायचंय, दाबून बसवायचंय ते झाकण आणि ते टीनचं झाकण लाव आता डब्याचं आणि पॅक कर तो डबा। अशा प्रकारे हा डबा पॅक झालेला आहे। 45 दिवस हा डबा उघडायचा नाही। 45 दिवसांनी त्यातील वेस्ट मटेरियलची माती होणार आहे आणि आपल्याला सेंद्रिय खत मिळणार आहे। त्यासाठी हिरापूरमधल्या विद्यार्थ्यांनी आज ही कृती केलेली आहे। त्या सगळ्यांचे कौतुक। धन्यवाद।